त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये। तुम्ही पाहिलं असेल मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने भर पावसात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एसआरच्या विरोधात आंदोलन उभा केला होता। म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पर्यंत सुद्धा मी जाणार आहे। साहेबांना सुद्धा ही मागणी करणार, साहेब याच्यामध्ये आपण लक्ष घालावं, आमच्या या काळाखडकवासियांना न्याय द्यावं। आपल्या माध्यमातून आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातो आहात, त्यामुळं आपल्या आवाजात ताकद आहे, आपल्या शब्दात ताकद आहे। आपण इथं उतरून आमच्या लोकांना न्याय द्यावं, एवढं आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही विनंती करतो। इथं झोपडपट्टीमध्ये आहे ना, लोक येतात जबरदस्तीने फॉर्म बिम भरून घेतात, फॉर्म भरा, लोकांनी भरलंय तुम्ही पण भरा असं आम्हाला आश्वासन देतात। इकडे तिकडे बोलवतात, इकडे तिकडे बोलवतात तिकडं आम्हाला फॉर्म भरून द्या, आम्ही असं करणार आहे, आम्ही तसं करणार, फॉर्म बिम आम्ही काय भरले, आम्हाला येऊन भेटा, तुम्हाला तुमची काय मागणी आहे, किती पैसे पाहिजे असं म्हणतात आम्हाला येऊन। डायरेक्ट समोर आहे म्हणा, इतके दिवस काय त्या डोळे झाकून बसला होता का बिल्डर? आता कॉलेज बिल्डिंग बघून त्याचा जागा बघून त्याचे डोळे फिरायला लागले, इथं या म्हणा इथं कोणचं बिल्डर आहे ते। आम्हाला ह्याच्याकडे काय फॉर्म भरायचा नाही, स्वतः बिल्डरने यावं आणि त्याने आम्हाला बोलावं। Everyone please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. घोषित करा खासगीतला गावगुंड बिल्डर हटलाच पाहिजे। ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल त्याच्यावर झालाच पाहिजे। फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर झालाच पाहिजे। त्या गावगुंडावरती, गावातला गुंड बिल्डरवरती कारवाई झालीच पाहिजे। जय भीम, जय शिवराय। आज आपण या ठिकाणी अनिल अण्णा जाधव यांच्या घरी आहोत। आज या ठिकाणी शेकडोच्या संख्येने या ठिकाणी झोपडपट्टीधारक आलेले आहेत। त्यांचा घराचा प्रश्न आहे। त्या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की जी झोपडपट्टी आहे ती अजून घोषित नाही। या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून हे लोक राहतात, परंतु आता हा जो एरिया आहे काडाखळक, त्या एरियाला आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे। हिंजेवाडी, पिंपरी चिंचवड या ठिकाणी असल्यामुळे या एरियाला महत्त्व प्राप्त झालं आहे। जसं या एरियाला महत्त्व प्राप्त झालं आहे तसं या ठिकाणी बिल्डरचा गवगवा वाढलेला आहे। आणि ही झोपडपट्टी आणि या ठिकाणची जी लाखो करोडोची जागा आहे त्या जागेवर बिल्डरांचा डोळा आहे। आज या ठिकाणी अनिल अण्णा जाधव यांच्याकडे दाद मागण्यासाठी शेकडोच्या संख्येने महिला पुरुष आपण या ठिकाणी पाहतात आलेले आहेत। आणि त्यांच्याकडे दाद मागत असताना त्या महिलांचं काय मागणी आपण जाणून घेऊया। ताई, काय झालेलं, नेमका काय प्रकार झालेला आहे? इथं झोपडपट्टीमध्ये आहे ना, लोक येतात जबरदस्तीने फॉर्म बिम भरून घेतात, फॉर्म भरा, लोकांनी भरलंय तुम्ही पण भरा असं आम्हाला आश्वासन देतात। इकडे तिकडे बोलवतात, इकडे तिकडे बोलवतात तिकडं आम्हाला फॉर्म भरून द्या, आम्ही असं करणार आहे, आम्ही तसं करणार, फॉर्म बिम आम्ही काय भरले, आम्हाला येऊन भेटा, तुम्हाला तुमची काय मागणी आहे, किती पैसे पाहिजे असं म्हणतात आम्हाला येऊन। डायरेक्ट समोर आहे म्हणा, इतके दिवस काय त्या डोळे झाकून बसला होता का बिल्डर? आता कॉलेज बिल्डिंग बघून त्याचा जागा बघून त्याचे डोळे फिरायला लागले, इथं या म्हणा इथं कोणचं बिल्डर आहे ते। आम्हाला ह्याच्याकडे काय फॉर्म भरायचा नाही, स्वतः बिल्डरने यावं आणि त्याने आम्हाला बोलावं। आम्हाला त्याच्याकडे ऐकून काय फॉर्म भरायचा नाही आणि मी भरणारच नाही। तुम्ही अनिल अण्णा जाधवकडे आलेले कशासाठी आले? आम्हाला आमच्या हक्काचं घर पाहिजे म्हणून आम्ही अण्णाकडे आलेलो आहे। आम्हाला हक्काचं घर पाहिजे म्हणून अण्णाकडे आलेलो आहे आम्ही। तुम्ही अनिल अण्णाकडे का आले? आम्ही लय दिवसापासून आम्ही हाल काढलेलं आहे इथं। आम्ही कष्ट करून रुपये जमा करून आम्ही पत्र्याचं घर बांधलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांचे डोळा आता का म्हणून आहे त्यांचा। आम्ही घर वाचवण्यासाठी आम्ही अनिल अण्णासाठी आम्ही आलेलो आहे इकडं। आपण महिलांच्या बाईट बघितल्या, आपण काय आमचं हक्काचं घरासाठी आम्ही अण्णासाठी आलो, इथं अण्णासाठी अण्णापाशी आलो आम्ही हक्काचं घर मागासाठी। तुम्हाला नक्की वाटतं का अण्णा न्याय देतील? अण्णा आम्हाला गॅरंटी आहे, आमचा अण्णावर विश्वास आहे, 100% गॅरंटी आहे आम्हाला 100% गॅरंटी आहे अण्णावर। या ठिकाणी महिलांचं म्हणणं आहे की त्यांची 100% गॅरंटी आहे की त्यांचा अण्णावर विश्वास आहे। काय विश्वास आहे, आमचा अण्णावर विश्वास आहे आणि आमचं घर हे हक्काचंच पाहिजे।
तर आपण बघत आहात या ठिकाणी अण्णांकडे दाद मागण्यासाठी आलेले आहेत. वंचित बहुजन आघाडी चं नेतृत्व करणारे वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व करणारे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आहेत अनिल अण्णा जाधव. बाळासाहेब आंबेडकर जे या महाराष्ट्राचे या देशाचे दैवत आहेत, जे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत, ज्यांच्या घटनेवर हा देश चालतो, अशा बाळासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. त्यांच्याबरोबर अनेक वर्ष अण्णा काम करत आहेत आणि अण्णांनी या ठिकाणी पुणे शहर विधानसभा लढवलेली होती, लोकसभा लढवलेली होती, पुणे शहराची लोकसभा लढवलेली होती. असे एक खमक्या नेतृत्व यांना मिळालेलं आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या अण्णा नेमका काय प्रकार आहे, कधीपासून प्रकार चालू आहे, किती वर्ष या ठिकाणी लोक राहतात आणि त्यांची काय परिस्थिती आहे. परिस्थिती अशी आहे, गेले 40 वर्षापासून हे समाज राहते. आज या समाजासमोर मी लहानाचा मोठा झालेलो आहे. आज या समाजाची व्यथा काय हे सगळं मला माहिती आहे. परंतु आता हे वर्षभरात एवढी खतरनाक नियोजन चाललेलं आहे, म्हणजे महानगरपालिका तर सोडा, शासनाचे लोक तर सोडा, आम्हाला महानगरपालिकेचं किंवा शासनाच्या लोकांचं आम्ही स्वागत करेल, परंतु खाजगीकरणच्या माध्यमातून जे बिल्डर येतात, बरं बिल्डर येऊन तो गावगुंडातला बिल्डर येतो, त्यांनी कधी आयुष्यात आमच्या काळाकडे कधी त्याचं काही मदत नाही, कधी काही नाही, कधी आमच्या लोकांच्या मैतील नाही, कार्यक्रमांना काय नाही. तो गावगुंडातला बिल्डर येऊन इथल्या लोकांना फसवून कार्यक्रम खसवून डॉक्युमेंट भरायचे आणि त्या बिल्डरला दुसऱ्या बिल्डरला विकायचं आणि नंतर मग त्या सगळं पार्टनरशिपमध्ये राहून ज्या पद्धतीने काळाकडे दिशाभूल चाललेली आहे. आणि प्रत्येक तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक एरियामध्ये कोण एक वेगळ्या पद्धतीचं पात्र हे करत असतो. त्याच्यामधला चेले चपाटे त्यांच्या हाताला लागल्यात, जे रस्त्यावरती पत्ते खेळणे किंवा एखादं का त्यांना न विचारणे, गुंड प्रवृत्तीचे लोक अशांना हातात घेऊन या बिल्डरांनी फॉर्म भरून घेणे, फॉर्म भरून घेऊन त्यांना आम्हीच दाखवून दिशाभूल करून तरुण पोरांची त्या लोकांना रस्त्यावरती आणायचा प्रयत्न चालू आहे. पण मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला खरं जर घर द्यायचं असेल ना, अनिल दादाला भेटा, स्थानिक लोक, स्थानिक नगरसेवक त्याला भेटा, स्थानिक मोठे मोठे कार्यकर्त्यांना भेटा, माझ्या जनतेला भेटा. परंतु ते 4 टवाळकी घेऊन तुम्ही जे डेव्हलप करता, ज्यांना त्यांच्या बायका ऐकत नाहीत, त्यांच्या आया त्यांना घरी विचारत नाहीत, त्यांचे पोरं त्यांना विचारत नाहीत, अशा लोकांना घेऊन डेव्हलप करणार का तुम्ही. डेव्हलप करत असताना घर उद्ध्वस्त होईल. म्हणून त्या बिल्डरला आम्ही सांगणं इच्छितो, तुला बिल्डरचं खरं तुला एवढं दया आले असेल, तुला स्वप्न पडलं असेल पहाटेचं स्वप्न, मला काळाखडक डेव्हलप करायचं आहे, काळाखडक डेव्हलप करायचं आहे, पहाटेचं स्वप्न खरं असं माहिती ना, तर ये ना तू काळाखडकवरती घुस ना, मी अमुक या पद्धतीचा माणूस आहे, मला डेव्हलप करायचं आहे. डेव्हलप करत असताना इथल्या लोकांना विचारा की मी तुमचं काळाखडक डेव्हलप आणि मला बरोबर मला वाईट वाटतं की तुम्हाला चांगल्या घरात न्यावं, चांगल्या फ्लॅटमध्ये राहायला न्यावं. अशा पद्धतीने आता एक कुटुंब 30-40 वर्षापूर्वी होतं, त्या कुटुंबातलं आमचं म्हणणं असं आहे, एक कुटुंबातलं 4 कुटुंब झालं. आज तुम्ही एका कुटुंबाला पात्रतेमध्ये आणसान, अपात्र झाल्यानंतर ती लोक रस्त्यावरती येणार भविष्यामध्ये. म्हणजे आज जे लोक राहतात ते सुखाने राहतात ना, उद्या 4 लोकांना घरं भेटणार नाही, एकाला फ्लॅट भेटेन, एकाला घर भेटेन. म्हणून आम्ही SRAच्या विरोधात आहे. SRAच्या विरोधात या गावगुंड बिल्डर आणि इथले स्थानिक बिल्डर आणि बिल्डरांच्या विरोधात आम्ही हा आवाज उठवलेला आहे. येणाऱ्या दिवसामध्ये, या 10-12 दिवसामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन आम्ही छेडणार आहे. या महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडल की काळा खडक हे आमचा हक्काचं आहे, आमचंच राहणार आणि आम्ही इथंच राहणार. आणि काळा खडक पहिल्यांदा अजून एक महत्त्वाचं म्हणजे अजून घोषित नसताना तुम्ही कशा माध्यमातून तुम्ही डेव्हलप करता, पहिल्यांदा आम्हाला घोषित काळा खडक करायचं आहे. आणि घोषित करण्यासाठी कुठल्या बिल्डरांची गरज नाही, आमची लोक सक्षम आहेत. आम्ही मोठं आंदोलन उभं करू आणि आमचं झोपडपट्टी घोषित करू, परंतु आम्ही कुठल्याही बिल्डरच्या हाताला काळा खडक लागणार नाही, एवढं आम्ही तुम्हाला सांगतो. पुढचं आंदोलन कधी असणार आहे आणि पोलीस प्रशासन किंवा जे काय महानगरपालिका नगरपालिका असतील, पिंपरी चिंचवडचे जी लोक आहेत, त्यांचं काय म्हणणं यावर आणि पुढचं आंदोलन कधी होणार आहे. अजूनही आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला नाही, पण आज आमची ही सगळी शिष्टमंडळ म्हटलं तरी चालणं, आमचे गोरगरीब खरी ओरिजिनल काळा खडकाची रहिवासी आहेत, त्या समोर आलेले आहेत. आणि ते काळा खडकांना सगळ्या समोर लोकांना विचारून आम्ही पुढचं आंदोलन कसं घ्यायचं, कसं पण करायचं. कामाला लोक जाणारे असतात, कोण घरी असतात, खाडे करून आम्हाला ते आंदोलन करायचं आहे. म्हणून या 8 दिवसात बरोबर आहे का, या 8 दिवसात आम्ही ते आंदोलन उभा करणार. आणि सगळ्यात मोठी ताकद आम्ही महानगरपालिकाला आणि SRAच्या ऑफिसला आणि पोलीस कमिशनर साहेबांच्या कमिशनर ऑफिसला आम्ही हे मोर्चा, धडक मोर्चा तिथं नेणार आहे आणि आमच्या मागणी सगळं पूर्ण करणार. आम्ही जिथं आहोत तिथं खुश आहोत, जिथं आहे तिथं आम्ही सुखी आहोत, तिथं आहे आम्हाला तिथं राहू द्या, एवढंच आमचं मत आहे. बाळासाहेबांचं हो, एक मिनिट बाईट चालू आहे.
बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही या ठिकाणी मोर्चा आयोजित करणार आहे, काय सांगा? आदरणीय देशाचे नेते आमचे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा या SRAच्या विरोधात त्यांची पहिल्यापासून विरोध आहे. त्यांचं मत असं आहे की आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं घर सगळ्यांनाच भेटलं पाहिजे. त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये. तुम्ही पाहिलं असेल मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने भर पावसात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी SRAच्या विरोधात आंदोलन उभा केला होता. म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्यापर्यंत सुद्धा मी जाणार आहे. साहेबांना सुद्धा ही मागणी करणार, साहेब याच्यामध्ये आपण लक्ष घालावं, आमच्या या काळाखडकवासियांना न्याय द्यावं. आपल्या माध्यमातून आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातो आहात, त्यामुळं आपल्या आवाजात ताकद आहे, आपल्या शब्दात ताकद आहे. आपण इथं उतरून आमच्या लोकांना न्याय द्यावं, एवढं आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही विनंती करतो.